ओके. जय श्रीराम. पंचायत समिती कन्नड कायदेशीर फटके खायला तयार व्हा. तुम्ही ज्या विहिरी मंजूर केल्या, ज्याच्यामध्ये लोकांकडनं पैसे लाटले, त्याच्यामध्ये अनेक विहिरी ज्या गटात मंजूर केलेल्या आहेत, त्या गटामध्ये त्या संबंधित व्यक्तीचं नाव सातबाऱ्यावर दिसत नाही. असे कमीत कमी 100 सातबारे सापडले. आतापर्यंत राज्य मंत्रिमंडळाने तुम्हाला सपोर्ट केला, विभागीय आयुक्तांनी त्यामुळे तुमच्यावर कारवाई केली नाही. झेडपीचा सीओ तुम्ही खिशात टाकलेला होता. आमदार, खासदार, नेते, पंचायत समिती सदस्य, अमके ढमके टमके, ही बाई, तो माणूस, सगळंच तुम्ही खिशात टाकलं आणि शेतकऱ्यांना वेठीस धरलं. वाटेल तितका तळतळाट घेतला. साध्या घरकुलाचे सुद्धा तुम्ही पैसे घेतले. घरकुल काम सुरू करत असताना देखील तुम्ही पैशाची मागणी केली आणि तुम्ही सर्वसामान्य लोकांना छळलं. जेव्हा पापाचा घडा भरतो त्यावेळेला कंसही वाचत नाही. मी त्यावेळेला पण तुम्हाला बोललो होतो की पाडा मला, नाही तर उरावर बसीन, आणि नाही जरी आमदार झालो तर सुधरा करत तसाही मी तुमच्या उरावर बसणारच आहे. कोण विचारत होते आमदारकीला? साल्यांनो, कायदा कायदा आहे आणि तुम्ही त्याच्यात सापडला मी तुम्हाला वाजवणार. तुम्ही ऐकलं नाही. आता विभागीय आयुक्तांकडे शेवटचं आमचं पत्र गेलंय या पुराव्यासकट की हे बघा, ही ती नावं आहेत ज्या गटामध्ये ही विहिरी मंजूर झाल्याचं म्हणतायत, मात्र त्या गटामध्ये त्यांचे सातबारे निघत नाहीत. बाप दाखवण्याचं श्राद्ध घाला. आता विभागीय आयुक्तांनी आगाऊपणा केला किंवा राज्य सरकारने आगाऊपणा केला तर मग काय करायचं ते बघता येईल. लोकांना वाटतं ना की उद्धव ठाकरेचा कार्यक्रम फेल करून टाकला देशामध्ये. त्याचं कदाचित कारण वेगळं असेल, आपल्याला माहित नाही त्याच्यातलं अंतर्गत कारण काय आणि त्याच्यातली अंतर्गत डेप्थची सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळे त्याच्यावर टिप्पण नाही करू शकत आपण की तिकडे ते नाही झालं म्हणून इकडे हर्षवर्धन काय उपटणार आहे. बॉस, मी नाही. आता याच्यात श्रीराम आहेत. राम उतरल्यावर तुम्हाला माहिती आहे काय असतं. जय श्रीराम.